नक्कीच आज वाढदिवस जरी असला तरी पहिला प्रथम म्हणजे नागरिकांची सेवा करणं हेच काम आहे आणि म्हणून पहिला प्रथम विभागामध्ये स्वच्छता मोहीम जेवढी चांगल्या प्रकारे घेता येईल तेवढं काम आज सुरुवात केली आणि निश्चितपणानं ही मोहीम आमची सातत्याने तशीच सुरू राहणार। वाढदिवस हे फक्त निमित्त आहे, पण विविध कार्यक्रम उपक्रमसुद्धा या निमित्ताने आपण घेतलेले आहेत आणि लोकांचं हे प्रेम आहेच पहिल्यापासून, त्यांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच इथपर्यंत आले। आपले सर्वांचे लाडके आमदार यांचा वाढदिवस आपण साजरा करतो आणि नेहमीप्रमाणे अगदी साध्या पद्धतीमध्ये जनतेसाठी, आपल्या नागरिकांसाठी, लोकांसाठी बाई इथे या हॉलमध्ये हे नियोजन करतात, जेणेकरून सर्व आपले कार्यकर्ते, आपले लोक, आपले नागरिक त्यांना येऊन शुभेच्छा देतील त्या हिशोबाने। आणि शुभेच्छा देताना आम्ही आव्हान देखील असं साहेबांनी केलेलं आहे की मला कुठल्याही फुलांचं किंवा कुठल्याही भेटवस्तूंचं न करता तुम्ही शालेय पुस्तकं, वह्या आणि स्टेशनरी ह्या प्रकारचं मला शुभेच्छा द्यायच्या जर झाल्या तर ह्या प्रकारचे द्या, जेणेकरून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल या माध्यमातून। आज मंगेशजींचा 55 पूर्ण वाढदिवस आहे आणि आम्ही दोघंही लहानपणापासून एके ठिकाणीच वाढदिवस साजरे करत आलो। गेली काही दिवस जर वर्षे गेली तर पुन्हा एकदा नव्याने आज परत मला वाढदिवस साजऱ्यात उपस्थिती मिळाली आहे। त्यांचं आयुष्य एकदम भरभरून जावं आणि आमचा एक नेहरूनगरचा मिनिस्टर म्हणून इथे त्याची नेमणूक व्हावी ही श्रीचरणी प्रार्थना करतो आणि याच शुभेच्छा देतो, कारण नेहरूनगरला कधी आजपर्यंत बाबासाहेब भोसलेंनंतर मंत्री मिळाला नाही आहे, तो आम्हाला मिळावा ही इच्छा प्रकट करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। सगळ्यात पहिलं सरांना खूप 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 त्यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या। आमचे ते लाडके आमदार आहेत, त्यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना दीर्घ आयुष्य लागू दे आणि आई कुलस्वामींनी त्यांना असंच लवकर आम्हाला मंत्रीपद भेटू दे ही आमच्या सर्व भगिनींकडून एक इच्छा आहे की आमचे साहेब पण मंत्री झाले पाहिजेत। त्यामुळे साहेबांना लाख लाख शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। सगळ्यांना मी सांगू इच्छिते, आज साहेबांचा वाढदिवस आहे। साहेब आमचे सगळ्यांसाठी कार्यरत तर नेहमीच असतात, पण तुम्ही आता बघता शिवसेनेची जी एकी वाढत चालली आहे, म्हणजे त्यांच्यासोबत जेवढे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत, तसेच आम्ही महिला आघाडी, आमच्या शालिनीताई सुर्वे, आम्ही सगळ्याच जणी त्यांच्या पाठीशी नेहमी लहान बहिणींसारखी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि देव करो त्यांना उदंड आयुष्य तर आहेच आमच्या आशीर्वादाप्रमाणे, त्याचप्रमाणे आम्हाला त्यांना मंत्रीपद लवकर मिळू दे ही आमची देवाप्रणी प्रार्थना आहे। धन्यवाद।